आयुष्यात परत माझ्या वाटेला जायचं नाही। आज फक्त डायरी जाळली, उद्या काय काय जाळण्याची फक्त कल्पना कर। सांभाळ स्वतःला। उद्या 40 गावला जायचंय मंदिराच्या कामासाठी। आता तुझ्याकडे 2 दिवस आहेत। संपूर्ण घराची होळी करून टाक, मगच तुझं समाधान होईल कदाचित। आता बघाच पुन्हा आल्यावर अंजलीच्या नावानं कसं शिमका होतो ते। माझी डायरी जळून गेली श्री। पद्मजा, आता रडून काय होणार आहे? आता मी काय करू? काय करायचंय ते मी बघतो। थोडा वेळ जाऊ दे, प्लीज रडू नकोस। हे बघ, रडायचं नाही असं ठरलं होतं ना आपलं। श्री, मी त्या डायरी शिवाय काहीच करू शकत नाही। हे बघ, या डायरीशी तुझी अटॅचमेंट होती, मान्य आहे मला, पण आता ती डायरी नाहीये तर आपलं काही अडत नाही का? किती वेळा त्याच्याबद्दल विचार करून स्वतःला त्रास करून घेशील? थोडा वेळ जाऊ दे। त्या बाईला माफ कर असं नाही म्हणते मी, पण आता प्लीज याचा विचार करू नकोस। कधी एकदा श्रीला जाणीव होते की ती पद्मजा नाही, 1.5 पायाची अंजली आहे। एकदा का त्याला जाणीव झाली ना की मग बघा दिवस कसे आपल्या बाजूने फिरतील ते। हो ग बाई, अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ। श्री, कसा आहेस बाळा? मी बरा आहे। या कोण? श्री, या आपल्या आऊ, म्हणजे आजी सारख्या आहेत या। आजी सारख्या कशाला? आजीच म्हणायचं। काही अनोळखी लोक पद्मजाला खूप त्रास देत आहेत। आता तुम्हीच त्यांना समजावून सांगा। आता कसली काळजी करायची गरज नाही, मी आले ना, सगळं नीट होईल। या आऊ मध्येच कशाला आला कोण जाणे? चांगला प्लॅन बनवला होता अंजलीला पळवण्याचा, आल्यामध्येच। आता परत डोकं चालवून ना योजना आखावी लागेल तिला पळवण्याची। ती डायरी तर आता जळूनच गेली आहे ना। अंजलीचा मेन आधार नाहीसा झालाय, त्यामुळे निम्मी लढाई तर आपण जिंकलोच आहोत। तर लवकरच तिचा पद्मजा बनायचं नाटक सुद्धा संपून जाईल आणि मग तिचं अस्तित्व या घरातनच नाही, श्रीच्या मनातनं सुद्धा कायमचं नाहीसं होईल। हे बोलायला सोपं आहे ग, पण प्रत्यक्षात कठीण आहे। तू नसतेस ग बाई इथे, आम्ही असतो 24 तास तिच्या समोर। कठीण आहे ना ती बाई, कठीण आहे। आता मलाच काहीतरी नवीन प्लॅनचा विचार करायला हवा।